म्हणतात. तर काही लोक त्यांना आडवे आले होते. आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केले, सगळे स्पीड ब्रेकर दूर केले, सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीत पण 2-2.5 वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आहे. परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा बाळासाहेबांना तर आपल्या बरोबर आहे, बघ उभाटाला पेक्षा 2 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली. स्ट्राईक रेट आपला जास्त. विधानसभेत देखील ते 97 लढले, 20 जिंकले. आपण 80 लढलो आणि तब्बल 60 आमदार निवडून आणले. आपण इतिहास आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे. लोक काय येतात, रात्री 2 वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या 3 नगरसेवकांनी. मी म्हणालो उद्या करूया, नाही म्हणाले आम्ही आता आलोय सगळे तयारीने, आम्हाला परत पाठवू नका. 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता शिवसेनेमध्ये का लोक येत आहे? विश्वासाने येत आहे. एक विश्वास ठेवताय की दिलेला शब्द पाळणारे हे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, ऐकून घेणारे लोक आहेत, लोकांमध्ये मिसळून काम करणारे आहेत. फक्त कार्यालयात बसून, ऑफिसमध्ये बसून काम होत नाही, घरी बसून काम होत नाही, फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही, फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं. मी काय कुणावर टीका करत नाही, ते खूप वेळा मी बोललोय. परंतु लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकून घ्यावं लागतं, त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात. म्हणून मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, फील्डवर जा, लोकांमध्ये जा, त्यांची गाऱ्हाणी ऐका, त्यांचे काय अडचणी आहेत ते ऐका, त्याला मदत करा. आमदारांनी सांगितलंय, आपल्या विधानसभेमध्ये ज्यांनी तुमचा विधानसभा मतदारसंघ आहे सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचं काय ते ऐकून घ्या. आणि खऱ्या अर्थाने आज आपण किती कामं केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे वेळ नाही. आणि म्हणूनच लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. आणि म्हणून लाडकी बहीण योजना, पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी, लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या, कुठलीही योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व त्यांचे सहकारी यांचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी आपला मनोगत व्यक्त केलंय.